नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका खूप छोट्याशा पण खूप कॉमन विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे डोकेदुखी. जगभरातल्या लाखो लोकांना डोकेदुखीचा त्रास असतो. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत या डोकेदुखीने त्रस्त असणारे लोक आपल्याला पाहायला मिळतात. मला आजपर्यंत कधीही डोकेदुखी झालेली नाही असं क्वचितच एखादा माणूस खात्रीशीरपणे सांगू शकेल, इतकी कॉमन ही तक्रार आहे. डोकेदुखीचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकाराने डोकं दुखत राहत असतं. असं जरी असलं तरीसुद्धा प्रत्येकाला होणारा डोकेदुखीचा त्रास हा वेगवेगळ्या प्रमाणातला असू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. त्यामागची कारणं वेगवेगळी असू शकतात. बऱ्याच वेळेला हे टेन्शन हेडेक्स असतात, म्हणजेच तणावामुळे होणारी डोकेदुखी असते, किंवा काही वेळेला सायनसमुळे होणारी डोकेदुखी असते. काही वेळेला पोस्ट ट्रॉमॅटिक हेडेक्स असतात, म्हणजे डोक्याला काहीतरी दुखापत झालेली आहे आणि त्यानंतर ही डोकेदुखी सुरू झालेली आहे असं होत असतं. बऱ्याच लोकांना खूप जास्त शारीरिक श्रम झाल्यानंतर सुद्धा डोकेदुखी सुरू होत असते. कुठलंही विशिष्ट कारण दिसत नसताना सुद्धा काही लोकांना डोकं दुखत राहत असतं. काही लोकांमध्ये अर्ध डोकं दुखतं, ज्याला अर्धशेषी म्हटलं जातं. मायग्रेनचा त्रास असतो, किंवा काही लोकांमध्ये डोकं हलकं होऊन दुखत राहतं, त्यानंतर मळमळ, उलटी बऱ्याच वेळेला सुरू होते. अशा प्रकारचे हेडेक्ससुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. काही लोकांमध्ये दिवसाच्या काही विशिष्ट वेळी डोकं दुखायला सुरुवात होतं आणि हे क्रोनिक डल हेडेक दिवसभर सुरू राहत असतं. बऱ्याचदा ही डोकेदुखी मान, खांदे इथपर्यंत सुद्धा वेदना देत असते. काही लोकांमध्ये डोकेदुखी ही अगदी सौम्य प्रकारची असते, पण ती बराच वेळ सुरू राहत असते, म्हणजेच डल हेडेक्स दिवसभर सुरू राहत असतात. किंवा काही लोकांमध्ये तीक्ष्ण तीव्र वेदना डोकं, मान आणि खांद्यापर्यंत येऊन पोहोचत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला डोकेदुखीमध्ये पाहायला मिळत असतात आणि खूप साऱ्या लोकांना आपल्या डोकेदुखीचं नेमकं कारण कुठलं आहे हेच समजत नाही. आणि हीच गोष्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डोकेदुखीवरती अगदी प्रभावीपणे काम करणाऱ्या 10 महत्त्वाच्या टिप्स समजून घेणार आहोत. या 10 टिप्स जरी तुम्ही करेक्टली व्यवस्थित फॉलो केल्या तर तुमचा डोकेदुखीचा त्रास हा अगदी 90% कमी झालेला तुम्हाला जाणवून येईल. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा डोकेदुखीचा त्रास असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे. नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत, त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. नंबर 1, सगळ्यात पहिली महत्त्वाची टिप, आणि ती म्हणजे दिवसभरामध्ये कमीत कमी 10 ग्लास होईल इतकं पाणी पिणं. पाणी कमी पिणं हे डोकेदुखीच्या खूप साऱ्या कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण आहे आणि यामुळं उद्भवणारी जी डोकेदुखी आहे त्याला डिहायड्रेशन हेडेक्स असं म्हटलं जातं. आता असं का होतं तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या वेळेला आपण पाणी कमी प्रमाणात पितो अशा वेळेला आपल्या मेंदूला होणारा जो रक्तपुरवठा आहे तो थोडासा मंदावतो. त्यामुळं तिथल्या भागाला होणारा ऑक्सिजनचा जो सप्लाय आहे, पुरवठा आहे, तो सुद्धा बऱ्याच अंशी कमी होतो आणि त्यामुळं अशा प्रकारची डोकेदुखी व्हायला सुरुवात होते. त्यामुळं पाण्याचं प्रमाण आपलं दिवसभरातलं व्यवस्थित असायला हवं, याकडे आपण अगदी जाणीवपूर्वक लक्ष ठेवायला हवं. दिवसभरामध्ये 10 ते 12 ग्लास होईल इतकं पाणी तुम्ही मोजून ठेवा, किंवा त्यापेक्षा जास्त जरी तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल, पण यापेक्षा कमी मात्र प्रमाण अजिबात होता कामा नये. जर तुम्हाला फार जास्त तहान लागत नसेल, पाणी प्यायचं राहून जात असेल दिवसभराच्या कामामध्ये, तर दिवसभरामध्ये आपण जितकं पाणी घ्यायला हवं, म्हणजे 10 ते 12 ग्लासाचा एक जार तुम्ही भरून ठेवू शकता आणि दिवसभरामध्ये हे पाणी इतक्या वेळामध्ये पिऊन व्हायला हवं असं टार्गेट तुम्ही स्वतःसाठी ठरवून ठेवू शकता. बाहेर ज्या वेळेला आपण जातो अशा वेळेला स्वतःसोबत वॉटर बॉटल कॅरी करणं हे खूप गरजेचं आहे. पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरातलं ज्या वेळेला योग्य असतं अशा वेळेला डोकेदुखी होण्याचे चान्सेस हे खूप कमी असतात. आता पाहूयात नंबर 2 आणि दुसरी महत्त्वाची टीप, आणि ती म्हणजे सकाळी खूप वेळ उपाशी राहणं आपण टाळायला हवं.
या प्रकारचे हंगर हेडेक्स हे खूप जास्त त्रासदायक असतात आणि खूप कॉमनली आपल्याला हे पाहायला मिळतात। सकाळी जर तुम्ही खूप वेळ उपवाशी राहत असाल तर अशा वेळेला आपले ब्लड शुगर लेवल्स ड्रॉप होत असतात आणि हा जो हायपोग्लायसेमिया आहे म्हणजे हे जे कमी झालेले ब्लड शुगर लेवल्स आहेत हे आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस हार्मोन रिलीज करण्यासाठी ट्रिगर करत असतात आणि त्यामुळं डोकं दुखायला हळूहळू मग सुरुवात होत असते आणि या प्रकारच्या डोकेदुखीसोबत बऱ्याचदा मळमळ होत असते, उलटीची भावना होत असते, चक्कर आल्यासारखं होत असतं, घाम येत असतो आणि थकवासुद्धा आपल्याला जाणवत असतो। आता पाहूयात नंबर 3 आणि तिसरी महत्त्वाची टिप आणि ती आहे चहा किंवा कॉफी याबद्दलची। डोकेदुखी होत असणाऱ्या लोकांना चहा किंवा कॉफीबद्दलच्या 3 महत्त्वाच्या गोष्टी मला इथे सांगायच्या आहेत आणि त्यामधली सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी चहा किंवा कॉफी घेणं हे पूर्णपणे टाळायला हवं। सकाळी उठल्याबरोबर 1 ग्लास, 1.5 ग्लास किंवा 2 ग्लास होईल इतकं कोमट पाणी तुम्हाला घेता येईल। साधं पाणी जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि यानंतर मग थोड्या वेळाने तुम्हाला चहा घेता येईल। नंबर 2 दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी घेणं। ही गोष्टसुद्धा डोकेदुखी होणाऱ्या लोकांनी अगदी आवर्जून लक्षात ठेवायला हवी। बऱ्याचशा स्टडीजमध्ये ही गोष्ट दिसून आलेली आहे की दिवसभरामध्ये खूप जास्त प्रमाणात जर तुम्ही चहा किंवा कॉफी घेत असाल तर त्यामुळं डोकेदुखी होण्याची तुमची शक्यता खूप जास्त प्रमाणात बळावत असते। मायग्रेन होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात बळावत असते। आणि नंबर 3 तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळी 6 नंतर चहा, कॉफी, ग्रीन टी किंवा इतर कुठलीही कॅफिनेटेड ड्रिंक्स जे आहेत ते घेणं आपण टाळायला हवं। कारण चहा, कॉफी किंवा हे जे कॅफिनेटेड ड्रिंक्स आहेत हे उत्तेजक द्रव्य आहेत म्हणजे स्टिम्युलेटर्स आहेत। त्यामुळं आपल्या शरीरामध्ये अँक्झायटी निर्माण होत असते, रेस्टलेसनेस निर्माण होत असतो, आपल्या झोपेची क्वालिटी खालावत असते आणि झोप व्यवस्थित होण्यामध्ये जर प्रॉब्लेम्स निर्माण झाले, रात्रीची झोप जर पूर्ण व्यवस्थित झाली नाही तर त्यामुळं सकाळी पुन्हा डोकेदुखी निर्माण होण्याचे चान्सेस असतात। त्यामुळं या 3 महत्त्वाच्या गोष्टी चहा आणि कॉफीबद्दलच्या लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे। चहा, कॉफी पूर्णपणे बंद करण्याची अजिबात गरज नाही, पण सकाळी उपाशीपोटी चहा किंवा कॉफी घेऊ नका। संध्याकाळी 6 नंतर चहा किंवा कॉफी किंवा इतर कॅफीनयुक्त द्रव्य घेऊ नका आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप जास्त प्रमाणात कॅफीनयुक्त द्रव्य घेणंसुद्धा आपण डोकेदुखीचे त्रास असणाऱ्या लोकांनी टाळायला हवं। आता पाहूयात नंबर 4 आणि चौथी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे जेवणाच्या वेळा नियमित असायला हव्यात। स्किपिंग meals can trigger headaches in 57% of people who have them। म्हणजेच ज्या लोकांना डोकेदुखीचा त्रास आहे आणि जे लोक नियमित वेळेवर जेवण करत नाहीत अशा लोकांमध्ये 57% त्यांचा आधीचा त्रास डोकेदुखीचा वाढत जाण्याची शक्यता असते आणि ही गोष्ट बऱ्याचशा स्टडीजमध्ये सिद्ध झालेली आहे, प्रूफ झालेली आहे। आपल्या भुकेच्या वेळा आपण ओळखल्या पाहिजेत। आपल्याला कुठल्या वेळेला भूक लागते ती वेळ आपण लक्षात ठेवून त्या वेळेला व्यवस्थित जेवण घेण्याचा प्रयत्न करायला हवा। जेवणाच्या वेळा नियमितपणे फॉलो करायला हव्यात। आता पाहूयात नंबर 5 आणि 5वं महत्त्वाचं कारण आणि ते म्हणजे कडकडीत रखरखीत उन्हामध्ये जाणं टाळायला हवं। ज्यावेळेला खूप जास्त उन्हं असतात अशा वेळेला 10 ते 4:30-5 या वेळेत कारण नसताना घराबाहेर जाणं आपण टाळायला हवं। कारण डोकेदुखीच्या वेगवेगळ्या कारणांपैकी हे एक महत्त्वाचं कारण आहे। जे बाहेर जाऊन काम करतात त्यांना ही गोष्ट 100% फॉलो करणं शक्य होत नाही। म्हणजे तुम्हाला कामानिमित्त बाहेर पडावंच लागत असेल तर अशा वेळेला चांगल्या प्रतीचे सनग्लासेस वापरा। कारण चांगल्या प्रतीचे सनग्लासेस जे असतात ते फोटो सेन्सिटिव्हिटीपासून आपल्याला वाचवतात। स्कार्फ्सचा वापर करा, छत्रीचा वापर करा, स्वतःसोबत थंड पेय किंवा थंड पाणी हे कॅरी करा। अशा वेळेला या छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करणं आपल्याला फायदेशीर ठरू शकत असतं। आता पाहूयात नंबर 6 आणि 6वी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे कडक उपवास, इंटरमिटंट फास्टिंग, अतिरेकी डाएट
हे सगळे प्रकार तुमच्यासाठी नाहीत. कडक निर्जळी उपवास करणं, इंटेन्स ॲग्रेसिव्ह डाएट्स करणं किंवा न्यू डाएट रेजिमवर पटकन शिफ्ट होणं, म्हणजे आधीच्या आपल्या ज्या खाण्यापिण्याच्या सवयी आहेत त्या एकदम चेंज करून वेगळ्या प्रकारचे डाएट पॅटर्न्स फॉलो करायला सुरुवात करणं, या गोष्टीसुद्धा डोकेदुखीच्या दृष्टीने त्रासदायक होऊ शकतात. तुम्ही जर ओव्हरवेट असाल आणि तुम्हाला वजन कमी करण्याची गरज असेल तर अशा वेळेला तज्ज्ञ व्यक्तीकडून या गोष्टी तुम्ही समजावून घ्यायला हव्यात. कुणीही सांगितलं म्हणून लगेचच नवीन डाएट रेजिमवर आपण शिफ्ट होणं हे आपल्या डोकेदुखीला आमंत्रण ठरणारं ठरतं. त्याचबरोबर इंटरमिटंट फास्टिंगचा जो आता नवीन ट्रेंड आलेला आहे तो प्रकारसुद्धा तुमच्यासाठी अजिबात नाही. इंटरमिटंट फास्टिंग करत असताना फास्टिंग विंडोमध्ये आपल्याला काहीही खायचं नसतं आणि अशा वेळेला मग चहाची सवय असते किंवा सकाळी लवकर काहीतरी खाण्याची सवय असते लोकांना आणि मग अशा प्रकारे काहीतरी नवीन ट्रेंड एकदम सुरू केल्यानंतर मग त्यामुळं आधीच असणारा आपला डोकेदुखीचा त्रास पुन्हा वाढण्याची शक्यता असते. तुम्ही जर ओव्हरवेट असाल, वेट लूज करण्याचा प्रयत्न करत असाल आणि तुम्हाला डोकेदुखीचा त्रास असेल तर अशा वेळेला तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आता पाहूयात नंबर 7 आणि 7वी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे आपले पर्सनल ट्रिगर्स ओळखणं. आता म्हणजे नेमकं काय? बऱ्याचदा खूप मोठे कर्कश आवाज, खूप प्रखर उजेड आणि खूप स्ट्रॉंग किंवा तीव्र तीक्ष्ण वास जे असतात त्यामुळे सुद्धा डोकेदुखीचे त्रास बऱ्याच लोकांना निर्माण होतात. काही प्रकारचे स्ट्रॉंग ऑर्डर्ससुद्धा अचानकपणे डोकेदुखी निर्माण करत असतात, जसं की पेंट थिनर्स आहेत किंवा काही प्रकारचे परफ्यूम्स आहेत. बऱ्याच लोकांना ब्राईट फ्लिकरिंग लाईट्स जे असतात म्हणजे खूप जास्त उजेड, चमचमणारा प्रकाश याचा त्रास होत असतो किंवा बऱ्याचदा मोठ्या कर्कश आवाजामुळे सुद्धा डोकेदुखी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळं दंगा, कोलाहल यापासून लांब ठेवण्याचा स्वतःला प्रयत्न करा. यातली कुठली गोष्ट तुम्हाला त्रासदायक ठरते हे तपासून पहा. जर मोठ्या आवाजामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही स्वतःसुद्धा अगदी सौम्य आवाजात बोलायला हवं, मोठे आवाज टाळायला हवेत. बऱ्याच लोकांना धुराचा सुद्धा त्रास होत असतो. काही लोकांना खाण्याच्या काही पदार्थांमुळं त्रास होत असतो, जसं की चीज आहे, आंबवलेले पदार्थ आहेत किंवा आर्टिफिशियल स्वीटनर्स आहेत, चायनीज पदार्थ आहेत किंवा मोनोसोडियम ग्लुटामेट नावाचा घटक ज्या पदार्थांमध्ये आहे असे पदार्थ खाल्ल्यामुळं सुद्धा बऱ्याच लोकांना डोकेदुखीचा त्रास निर्माण होत असतो. तर तुमचा हा पर्सनल ट्रिगर कुठला आहे? तुम्हाला अशी एखादी गोष्ट त्रास देणारी आहे का हे तुम्ही ओळखायला हवं आणि ती गोष्ट टाळायला हवी. आता पाहूयात नंबर 8 आणि 8वी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे स्क्रीन्सचा खूप जास्त वेळापर्यंत वापर करणं, प्रोलॉंग्ड एक्सपोजर टू स्क्रीन्स. हे सगळे डिजिटल डिव्हायसेस खूप जास्त प्रमाणात जर तुम्ही वापरत असाल तर आपल्या डोळ्यांवरती त्याचा ताण येतो, ज्याला डिजिटल आय स्ट्रेन असं म्हटलं जातं. डोळे कोरडे होतात, दुखायला लागतात आणि मग डोकं दुखायला सुरुवात होत असते. त्यामुळं खूप जास्त प्रमाणात या डिजिटल डिव्हायसेसचा म्हणजे सगळ्या प्रकारचे स्क्रीन्स त्याच्यामध्ये येतात. फोन खूप जास्त वापरणं, कम्प्युटरचा खूप जास्त वापर करणं, खूप जास्त वेळ टी व्ही बघणं, या सगळ्या गोष्टी आपण टाळायला हव्यात. बऱ्याचदा बऱ्याच लोकांचं कामच अशा प्रकारचं असतं की त्यांना स्क्रीनचा वापर हा दिवसभरातले बरेच तास करावाच लागत असतो. तर मग अशा वेळेला नेमकं काय करायचं? एक छोटीशी टिप मी तुम्हाला इथे देते, ज्याला 20-20-20 टिप किंवा रूल असं म्हटलं जातं. तर आता म्हणजे नेमकं करायचं काय आहे? तर दर 20 मिनिटाला आपण एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. आपले डोळे बंद करायचे आहेत अँड लुक इन टू द डिस्टन्स ऑफ 20 फीट्स फॉर 20 सेकंड्स. म्हणजे दर 20 मिनिटाच्या ब्रेकमध्ये आपल्याला 20 सेकंदासाठी 20 फुटांवरती आपली नजर लांबपर्यंत न्यायची आहे. जर तुम्ही एखाद्या खिडकीशी बसत असाल, एखाद्या गॅलरीमधून तुम्हाला बाहेरचं दृश्य दिसत असेल तर अशा वेळेला आपली नजर जास्तीत जास्त लांब नेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हे 20 सेकंदासाठी आपल्याला करायचं आहे.
यामुळं सुद्धा डोळ्यावरचा ताण बऱ्याच अंशी कमी होण्यासाठी मदत मिळत असते. आता पाहूयात नंबर 9 आणि 9वी महत्त्वाची गोष्ट, आणि ती म्हणजे 7 ते 8 तासाची झोप. व्यवस्थित झोप घेणं हे खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला डोकेदुखी असेल आणि तुमची झोप जर व्यवस्थित पूर्ण होत नसेल तर त्यामुळं सुद्धा दुसऱ्या दिवशी तुम्हाला पुन्हा डोकेदुखी होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळं रात्रीची जागरणं आपण टाळायला हवीत. काही लोकांचा प्रॉब्लेम असा असतो की त्यांना व्यवस्थित झोप लागत नाही, स्वप्न पडत राहतात किंवा मध्ये जाग येत राहते, झोपल्यानंतर सुद्धा मनात विचार येत राहत असतात, म्हणजेच गुड क्वालिटी स्लीप नसते. तर अशा वेळेला काय करायचं, तर यासाठी आपण एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला सुद्धा झोपेचे त्रास असतील, व्यवस्थित झोप लागत नसेल, तर अशा वेळेला नेमक्या आपण कुठल्या कुठल्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत हे त्या व्हिडिओमध्ये आपण अगदी डिटेलमध्ये समजून घेतलेलं आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहता येईल. आणि आता पाहूयात नंबर 10 आणि 10वं महत्त्वाचं कारण, आणि ते म्हणजे स्ट्रेस हेडेक किंवा ज्याला टेन्शन हेडेक्स असं म्हटलं जातं. या प्रकारची डोकेदुखी ही तणावामुळे होत असते. तणाव ज्या वेळेला कमी होतो त्यावेळेला ही डोकेदुखी आपोआप कमी होत असते, बंद होत असते. त्यामुळं त्या तणावाचं सोल्युशन शोधायला हवं आपण. हलका फुलका व्यायाम तुम्ही करू शकता किंवा मेडिटेशन तुम्ही करू शकता, ज्यामुळं बऱ्याच प्रकारचे स्ट्रेस आपले कमी होण्यासाठी मदत मिळत असते. तर या 10 गोष्टी नक्की करून पहा. तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट्स मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.